आज मी तुम्हाला अशा एका रहस्याबद्दल सांगणार आहे ज्यानं जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदललं। हे रहस्य ना एखाद्या खजिन्याच्या नकाशात लपलं आहे, ना एखाद्या गूढ गुहेत। हे रहस्य तुमच्या आणि माझ्या जीवनातच आहे। जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवी असलेली प्रत्येक गोष्ट मिळू शकली असती तर, पैसा असो, यश असो, चांगलं आरोग्य असो किंवा प्रेम, आनंद आणि मनःशांती असो, तर तुम्हाला काय वाटेल? आपल्यापैकी बहुतेक लोकांना असं वाटतं की यशस्वी होण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो, नशिबानं साथ द्यावी लागते किंवा योग्य संधी मिळावी लागते। पण जर मी तुम्हाला सांगितलं की जगातील अनेक महान व्यक्तींना एक असं रहस्य माहिती होतं की ज्यामुळं त्यांनी आपल्या स्वप्नांना वास्तव्यात बदललं। हे रहस्य माहित होतं राजांना, शास्त्रज्ञांना, तत्वज्ञांना, अशा अनेक यशस्वी लोकांना हे रहस्य माहिती होतं। मात्र काळाच्या ओघात हे रहस्य सर्वसामान्य लोकांपासून लपून गेलं। पण एक दिवस या रहस्याचा शोध पुन्हा लागला आणि मग त्या शोधातून जन्माला आलं हे पुस्तक, द सिक्रेट। या पुस्तकाच्या लेखिका आहेत रॉन्डा बर्न। त्यांनी जगभरातील यशस्वी लोकांच्या अनुभवांचा अभ्यास केला आणि मग एक अशी गोष्ट जगासमोर आणली जी ऐकून अनेक लोक आश्चर्यचकित झाले। त्या गोष्टीचे नाव आहे आकर्षणाचा नियम, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन। या नियमानुसार आपल्या विचारांमध्ये एक विलक्षण शक्ती असते। आपण जे सतत विचार करतो, ज्यावर लक्ष केंद्रित करतो, ज्यावर विश्वास ठेवतो, तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात आकर्षित होऊ लागतात। हे ऐकायला जरी सोपं वाटत असलं तरी त्यामागे एक गहन तत्वज्ञान दडलेलं आहे। या ऑडिओ बुकमध्ये आपण द सिक्रेट या पुस्तकातील प्रत्येक संकल्पना सोप्या मराठी भाषेमध्ये समजून घेणार आहोत। कुठलीही अवघड भाषा नाही, कुठलाही क्लिष्ट सिद्धांत नाही, फक्त सोप्या गोष्टी, उदाहरणं आणि जीवनात उपयोगी पडणारे विचार। या पुस्तकाच्या सुरुवातीलाच लेखिका रॉन्डा बर्न एक महत्त्वाचा प्रश्न विचारतात की काही लोकांना आयुष्यात यश, पैसा, आनंद आणि समाधान सहज मिळतं, तर काही लोक सतत संघर्ष करत राहतात। तर मग असं का होतं? हा फरक नशिबाचा आहे का, की त्यामागे काही वेगळं तत्व काम करतं? रॉन्डा बर्न यांना त्यांच्या आयुष्यातील एका कठीण काळात या प्रश्नाचं उत्तर शोधण्याची संधी मिळाली। त्या काळात त्यांचं वैयक्तिक आयुष्य, आरोग्य आणि नाती अनेक अडचणींमधून जात होती। त्याचवेळी त्यांना एका जुन्या पुस्तकातून एका प्राचीन रहस्याची माहिती मिळाली। हे रहस्य नवीन नव्हतं। अनेक शतकांपासून जगातील मोठमोठ्या विचारवंतांना, तत्वज्ञांना, शास्त्रज्ञांना आणि यशस्वी लोकांना याची जाणीव होती। हेच रहस्य या पुस्तकात द सिक्रेट म्हणून सांगितलं आहे। आणि मग त्या रहस्याचं नाव आकर्षणाचा सिद्धांत, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन। या नियमानुसार आपल्या जीवनात जे काही घडत आहे त्यामागे आपल्या विचारांची मोठी भूमिका असते। आपण ज्या गोष्टींबद्दल वारंवार विचार करतो, ज्या गोष्टींवर आपलं लक्ष केंद्रित असतं, त्या गोष्टी आपल्या आयुष्यात अधिक प्रमाणात दिसू लागतात। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर जसं चुंबक लोखंडाला आकर्षित करतं, तसंच आपले विचार आपल्या जीवनातील परिस्थितींना आकर्षित करतात। हा नियम प्रत्येकासाठी सारखाच काम करतो। तुम्ही भारतात असाल, अमेरिकेत असाल किंवा जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असाल, हा नियम बदलत नाही। जसं गुरुत्वाकर्षणाचा नियम सर्वांसाठी समान आहे, तसंच आकर्षणाचा नियमही सर्वांसाठी समान आहे। तर लेखिका सांगतात की प्रत्येक विचार ही एक प्रकारची ऊर्जा असते। आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा सतत विचार करतो तेव्हा आपण त्या विचाराची एक विशिष्ट लहर विश्वात पाठवत असतो आणि मग त्याच प्रकारच्या गोष्टी, संधी किंवा अनुभव आपल्या आयुष्यात येऊ लागतात। म्हणूनच अनेक यशस्वी लोक त्यांच्या ध्येयांवर, संधींवर आणि प्रगतीवर लक्ष केंद्रित करतात, तर अनेक लोक नकळतपणे त्यांच्या समस्या, अडचणी आणि भीती यांचाच विचार करत राहतात। आकर्षणाचा नियम चांगले आणि वाईट यामध्ये भेद करत नाही। तो फक्त आपण ज्या गोष्टीवर सर्वाधिक लक्ष केंद्रित करतो त्याला प्रतिसाद देतो।
उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती सतत म्हणत असेल की माझ्याकडे पैसे नाहीत, माझं नशीब खराब आहे, माझ्या आयुष्यात काहीच चांगलं घडत नाही, तर तिचं लक्ष नेहमी कमतरतेवर राहतं आणि मग त्यामुळे तिच्या अनुभवांमध्येही त्याच प्रकारच्या गोष्टी वाढू शकतात. या उलट जर एखादी व्यक्ती संधी, प्रगती, उपाय आणि शक्यता यांच्याकडे लक्ष देत असेल तर तिच्या विचारांची दिशाही वेगळी असते. या अध्यायामध्ये एक महत्त्वाची गोष्ट वारंवार सांगितली जाते की आपलं जीवन हे आपल्या प्रमुख विचारांचं प्रतिबिंब असतं. आज आपण ज्या परिस्थितीत आहोत त्यामागे कालचे विचार आहेत आणि आजचे विचार उद्याचं जीवन घडवतात. म्हणूनच विचारांची निवड ही अत्यंत महत्त्वाची असते. मग याचा अर्थ असा नसतो की प्रत्येक नकारात्मक विचारामुळे लगेच काही वाईट घडतं. पण जर एखादा विचार सतत मनात राहिला तर तो आपल्या वृत्तीचा भाग बनतो आणि मग ती वृत्ती आपल्या निर्णयावर, आपल्या कृतीवर आणि मग परिणामांवर प्रभाव टाकते. लेखिका ध्यानधारणेचाही उल्लेख करतात, कारण बहुतेक वेळा आपल्याला स्वतःचे विचारही स्पष्टपणे दिसत नाहीत. मन सतत भूतकाळ किंवा भविष्यकाळामध्ये भटकत असतं. ध्यानामुळे मन शांत होतं, आपल्या विचारांचं निरीक्षण करणं सोपं होतं आणि मग आपण कोणत्या दिशेत विचार करत आहोत याची जाणीव निर्माण होते. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की आपण जीवनात बदल घडवायचा असेल तर परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदलणं आवश्यक असतं, कारण प्रत्येक बदलाची सुरुवात विचारातूनच होत असते. आपण ज्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करतो त्या गोष्टी आपल्या जीवनात अधिक मजबूत होत जातात. म्हणून स्वतःला हा प्रश्न विचारा की मी माझ्या आयुष्यात काय नको आहे याचा जास्त विचार करतोय का, की मला खरोखरच काय हवं आहे याचा विचार करतोय. कारण आकर्षणाच्या नियमाप्रमाणे आपले विचारच आपल्या जीवनाचा पाया तयार करतात. आणि हाच आहे द सिक्रेटचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा धडा. तो म्हणजे विचार बदला, दृष्टिकोन बदला आणि मग जीवनात बदल घडण्याची प्रक्रिया सुरू होते. अध्याय दुसरा, द सिक्रेट समजून घेणं. द सिक्रेट मेड सिंपल. आता एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर विचार इतके शक्तिशाली असतील तर त्यांचा योग्य वापर कसा करायचा? आणि आपल्या मनात दिवसभर हजारो विचार येत असताना कोणते विचार आपल्या जीवनाची दिशा ठरवतात? याचं उत्तर या अध्यायामध्ये दिलं आहे. लेखिकाच्या मते आकर्षणाचा नियम समजून घेण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे आपल्या भावनांकडे लक्ष देणं. कारण प्रत्येक वेळी आपण आपल्या विचारांकडे लक्ष देऊ शकत नाही. दिवसभरात हजारो विचार आपल्या मनातून जात येत असतात, पण आपल्या भावना आपल्याला त्वरित सांगतात की आपण सध्या कसं विचार करत आहोत. जर तुम्ही आनंदी असाल, उत्साही असाल, कृतज्ञ असाल तर याचा अर्थ तुमचे विचार सकारात्मक दिशेने चालले आहेत. पण जर तुम्ही चिंतेत असाल, रागात असाल किंवा निराश असाल तर तुमचे विचारही त्याच दिशेने जात आहेत. म्हणूनच या अध्यायात भावना म्हणजे एक प्रकारचा निर्देशक असल्याचं सांगितलं आहे. त्या आपल्याला दाखवतात की आपण कोणत्या मानसिक स्थितीत आहोत. लेखिका एक सोपा प्रश्न विचारतात की आता तुम्हाला कसं वाटत आहे. हा प्रश्न दिवसातून अनेक वेळा स्वतःला विचारला तर आपण आपल्या विचारांची दिशा ओळखू शकतो. कारण भावना कधीच खोटं बोलत नाहीत. आपण चांगले विचार करत असलो तर आपल्याला चांगलं वाटतं आणि नकारात्मक विचार करत असलो तर आपल्याला अस्वस्थ वाटतं. याच ठिकाणी अनेक लोक एक चूक करतात. ते सतत त्यांच्या समस्यांबद्दल विचार करतात. मग कर्ज आहे, नोकरीत समस्या आहेत, नातेसंबंध बिघडले आहेत, आरोग्य ठीक नाही आणि मग दिवसभर त्याच गोष्टीबद्दल चर्चा करतात, त्याच गोष्टींची चिंता करतात, त्याच गोष्टीबद्दल तक्रार करतात. लेखिकाच्या मते जेव्हा आपण सतत एखाद्या समस्येवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपलं मन त्या समस्येलाच अधिक महत्त्व देऊ लागतं आणि मग आपलं लक्ष उपायांपेक्षा अडचणींकडे जास्त राहतं. म्हणून मग या अध्यायात एक साधा नियम सांगितला आहे की ज्यावर लक्ष केंद्रित कराल तेच वाढेल. जर लक्ष समस्येवर असेल तर समस्या मोठी वाटू लागेल.
जर लक्ष उपायांवर असेल तर मार्ग दिसू लागेल. याचा अर्थ अडचणींकडे दुर्लक्ष करणं नाही, तर अडचणींमध्ये अडकून न पडता पुढे काय करता येईल यावर विचार करणं. या अध्यायात आणखी एक महत्त्वाची कल्पना सांगितली आहे, ती म्हणजे भावना बदलण्यासाठी विचार बदला. समजा तुमचा दिवस खराब गेला आहे, काही गोष्टी मनासारख्या झालेल्या नाहीत, मग अशा वेळी बहुतांश लोक त्याच घटनांचा पुन्हा पुन्हा विचार करतात आणि मग त्यामुळे त्यांचा मूड आणखी खराब होतो. पण लेखिकाच्या मते आपण त्या क्षणी जाणीवपूर्वक आपलं लक्ष दुसरीकडे वळवू शकतो. एखादी आनंददायी आठवण आठवू शकतो, आपल्याला आवडणारं संगीत ऐकू शकतो, निसर्गात थोडा वेळ घालवू शकतो किंवा एखाद्या प्रिय व्यक्तीशी संवाद साधू शकतो. अशा छोट्या गोष्टी आपल्या भावनांमध्ये बदल घडवतात आणि भावना बदलल्या की विचारांची दिशा बदलू लागते. या अध्यायात प्रेम आणि कृतज्ञतेलाही विशेष महत्त्व दिलं आहे, कारण जेव्हा आपण कृतज्ञ असतो तेव्हा आपलं लक्ष कमतरतेवर नसतं, ते आपल्या आयुष्यात आधीपासून असलेल्या चांगल्या गोष्टीकडे असतं. आपल्याकडे काय नाही याचा विचार करण्याऐवजी आपल्याकडे काय आहे याची जाणीव निर्माण करतं आणि मग ही जाणीव मनाला अधिक शांत आणि सकारात्मक बनवते. लेखिका असंही सांगतात की प्रत्येक व्यक्तीकडे स्वतःचं जीवन घडवण्याची क्षमता असते. आपण परिस्थितीवर नेहमी नियंत्रण ठेवू शकत नाही, पण त्या परिस्थितीबद्दल कसा विचार करायचा हे आपण निश्चितच ठरवू शकतो आणि मग अनेक वेळा याच विचारामधून आपल्या पुढील कृती निर्माण होतात. या अध्यायाचा सारांश अगदी सोपा आहे. जर तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा समजून घ्यायची असेल तर तुमच्या भावनांकडे लक्ष द्या. चांगल्या भावना सांगतात की तुम्ही योग्य दिशेने जात आहात. वाईट भावना सांगतात की तुमचं लक्ष बदलण्याची गरज आहे. तुमचे विचार महत्त्वाचे आहेत, पण तुमच्या भावना त्या विचारांचे आरसे आहेत. म्हणून स्वतःला वारंवार विचारा की आता मला कसं वाटतंय, कारण या प्रश्नाचं उत्तरच तुम्हाला तुमच्या विचारांची दिशा दाखवेल. आणि जेव्हा विचार आणि भावना दोन्ही सकारात्मक दिशेने जाऊ लागतात तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू लागतो. अध्याय 3, द सिक्रेटचा उपयोग कसा करावा. हाऊ टू यूज द सिक्रेट. तर आतापर्यंत आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी समजून घेतल्या. पहिली म्हणजे आकर्षणाचा नियम अस्तित्वात आहे आणि दुसरी म्हणजे आपल्या विचारांबरोबरच आपल्या भावनाही आपल्या जीवनाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतात. पण आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की हे सर्व प्रत्यक्ष आयुष्यात वापरायचं कसं. फक्त सकारात्मक विचार करणं पुरेसे आहे का, की त्यासाठी काही ठराविक प्रक्रिया आहेत. या अध्यायामध्ये लेखिका रोंडा बर्न याच प्रश्नाचं उत्तर देतात. त्यांच्या मते आकर्षणाचा नियम वापरण्यासाठी 3 सोप्या पायऱ्या आहेत. मागणं, विश्वास ठेवणं आणि स्वीकारणं. या 3 टप्प्यांवर संपूर्ण प्रक्रिया आधारित असते. पहिली पायरी असते मागा. बहुतेक लोकांना आयुष्यात काय नको आहे हे स्पष्ट असतं. मला गरिबी नको आहे, मला आजार नको आहे, मला अपयश नको आहे. पण जेव्हा त्यांना विचारलं जातं की त्यांना नेमकं काय हवं आहे, तेव्हा अनेकांना स्पष्ट उत्तर देताच येत नाही. याच ठिकाणी मग पहिली चूक होते, कारण आपण ज्या गोष्टींची स्पष्ट कल्पना करू शकत नाही त्या दिशेनं आपलं मन आणि प्रयत्नही स्पष्टपणे जाऊ शकत नाहीत. म्हणून लेखिका सांगतात की सर्वप्रथम स्वतःला विचारा की मला खरोखर काय हवं आहे. आरोग्य, आर्थिक स्वातंत्र्य, आनंदी नातेसंबंध, नवीन व्यवसाय, मनःशांती. तुम्हाला जे हवं आहे ते स्पष्टपणे ठरवा, ते लिहून काढा, कारण अस्पष्ट इच्छा अनेकदा अस्पष्ट परिणाम निर्माण करतात. स्पष्टता ही या प्रक्रियेची पहिली अट आहे. दुसरी पायरी आहे विश्वास ठेवा. आपण एखादी गोष्ट मागितल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे विश्वास. पण हा विश्वास फक्त शब्दांपुरता नसतो, तो मनातून असावा लागतो. उदाहरणार्थ, समजा तुम्ही एखादी वस्तू ऑनलाईन मागवली. ऑर्डर दिल्यानंतर तुम्ही दर 5 मिनिटांनी कंपनीला फोन करत नाहीत की वस्तू येणार आहे की नाही. तुम्हाला माहिती असतं की ऑर्डर स्वीकारली गेली आहे, आता ती योग्य वेळी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तुम्ही शांतपणे वाट पाहता. लेखिकाच्या मते आपल्या इच्छांबाबतही अशीच मानसिकता असायला हवी.
जर आपण सतत शंका घेत राहिलो, हे शक्य आहे का, माझ्याच बाबतीत असं होईल का, मी यासाठी पात्र आहे का, तर आपण स्वतःच आपल्या विश्वासामध्ये अडथळे निर्माण करतो. म्हणून मग या अध्यायात महत्त्वाचा संदेश दिला आहे की तुम्ही जे मागितलं आहे ते मिळू शकतं, यावर विश्वास ठेवा. ते कसं मिळेल याचा प्रत्येक तपशील समजून घेणं आवश्यक नाही, कारण अनेक वेळा मार्ग आपल्याला आधी दिसत नसतो. पण याचा अर्थ असा नाही की मार्ग अस्तित्वात नाही. आता तिसरी पायरी आहे स्वीकारा. आता तिसरा टप्पा येतो स्वीकारण्याचा. अनेक लोक मागतात, काही जण विश्वासही ठेवतात, पण प्रत्यक्षात त्यांना ती गोष्ट मिळाल्याची भावना निर्माण होत नाही. ते अजूनही कमतरतेच्या भावनेत जगत असतात. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती आर्थिक समृद्धीची इच्छा व्यक्त करते, पण दिवसभर ती फक्त पैशाची कमतरता, कर्ज आणि अडचणी याच गोष्टींचा विचार करत राहते. मग अशा परिस्थितीत तिचं लक्ष अजूनही कमतरतेवरच आहे. स्वीकारण्याचा अर्थ असा आहे की आपण आपल्या इच्छित गोष्टीशी भावनिकदृष्ट्या जोडलं जावं. आपल्याला हवी असलेली गोष्ट मिळाल्यावर जसं वाटेल तशी भावना मनात निर्माण करावी. कारण भावना आणि विचार एकाच दिशेनं काम करत असतील तेव्हाच आपल्या कृतीमध्येही बदल दिसू लागतो. कसं होईल हा प्रश्न सोडा. कसं घडेल या प्रश्नामध्ये अडकून राहू नका. कारण अनेक वेळा लोक एखादं स्वप्न पाहतात आणि मग लगेच त्यांच्या शक्यतांचा हिशोब लावू लागतात. माझ्याकडे पैसे पुरेसे नाहीत, माझ्याकडे अनुभव नाही, माझ्याकडे ओळखी नाहीत, वेळ नाही, आणि अशा प्रकारे स्वप्न सुरू होण्यापूर्वीच संपून जातात. मग लेखिका सांगतात की तुमचं काम ध्येय स्पष्ट करणं आहे. मार्ग शोधणं हे पुढील प्रक्रियेचा भाग आहे. जगातील अनेक मोठ्या यशस्वी लोकांना सुरुवातीला संपूर्ण मार्ग माहिती नव्हता, पण त्यांना आपलं ध्येय स्पष्ट होतं आणि त्यांनी त्याच दिशेनं पावलं उचलत राहिली. स्वतःच्या आयुष्याचा निर्माता बना. या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनाचा सक्रिय निर्माता होऊ शकते. परिस्थिती बदलण्यापूर्वी विचार बदलावे लागतात. विचार बदलल्यानंतर भावना बदलतात. भावना बदलल्यानंतर कृती बदलतात आणि कृती बदलल्यानंतर परिणाम बदलू लागतात. ही प्रक्रिया एका दिवसात घडत नसते, पण प्रत्येक मोठा बदल एका छोट्या निर्णयाने सुरू होतो. स्वतःला स्पष्टपणे विचारण्याच्या निर्णयानं, विश्वास ठेवण्याच्या निर्णयानं आणि संधी स्वीकारण्याच्या निर्णयानं. अध्याय 4. प्रभावी पद्धत, पॉवरफुल प्रोसेस. मागील अध्यायामध्ये आपण मागा, विश्वास ठेवा आणि मग स्वीकारा ही प्रक्रिया समजून घेतली. पण एक प्रश्न अजूनही उरतो की आपले विचार सकारात्मक ठेवायचे कसे, मनात विश्वास निर्माण करायचा कसा आणि आपल्या इच्छांवर लक्ष केंद्रित कसं करायचं. या अध्यायामध्ये रोंडा बर्न काही अशा सोप्या पद्धती सांगतात ज्या आपल्या विचारांना आणि भावनांना योग्य दिशेने नेण्यास मदत करतात. या पद्धतीचा उद्देश एकच आहे की आपल्याला काय हवं आहे यावर लक्ष केंद्रित करणं आणि मग त्याबद्दल चांगली भावना निर्माण करणं. कृतज्ञतेची शक्ती. या अध्यायातील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कृतज्ञता. आपल्या आयुष्यात जे काही चांगलं आहे त्याबद्दल मनापासून आभार मानणं. आपण अनेकदा आपल्या आयुष्यात काय नाही याचा विचार करत राहतो. अजून मोठं घर नाही, अजून जास्त पैसा नाही, अजून अपेक्षित यश मिळालेलं नाही, पण या सगळ्यामध्ये आपण जे आधीपासून आहे ते विसरून जातो. आपलं आरोग्य, कुटुंब, मित्र, ज्ञान, आपल्याला मिळालेल्या संधी या गोष्टींचा विचार आपण फार कमी करतो. लेखिकेच्या मते जेव्हा आपण कृतज्ञतेची भावना अनुभवतो तेव्हा आपल्या मनाचा केंद्रबिंदू कमतरतेवरून समृद्धीकडे वळतो आणि मग त्यामुळे आपण जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टीने पाहू लागतो. म्हणून दररोज काही मिनिटं काढून आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची यादी मनात किंवा कागदावर तयार करा आणि मग त्याबद्दल आभार माना. मानसिक चित्र निर्माण करा. दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे कल्पना चित्रण. याला इंग्रजीमध्ये व्हिज्युअलायझेशन्स असे म्हणतात. याचा अर्थ फक्त स्वप्नरंजन करणं नाही, तर आपण ज्या जीवनाची इच्छा करतो त्याचं स्पष्ट चित्र मनात निर्माण करणं. उदाहरणार्थ, जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्या व्यवसायात काम करत असलेले स्वतःचं चित्र मनात पहा.
जर तुम्हाला चांगलं आरोग्य हवं असेल तर स्वतःला निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय अवस्थेत पहा. जर तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल तर ते साध्य झाल्यानंतर कसं वाटेल याची कल्पना करा. महत्त्वाची गोष्ट, त्या चित्रासोबत भावना जोडा. कारण भावना नसलेली कल्पना ही फक्त कल्पना राहते, पण जेव्हा त्यात उत्साह, आनंद किंवा कृतज्ञता मिसळते तेव्हा ती अधिक प्रभावी बनते. या अध्यायामध्ये विजन बोर्डची संकल्पनाही सांगितली आहे. विजन बोर्ड म्हणजे आपल्या ध्येयांचं आणि स्वप्नांचं दृश्य स्वरूप. तुम्हाला ज्या गोष्टी आयुष्यात साध्य करायच्या आहेत त्यांची चित्र, शब्द किंवा प्रेरणादायी वाक्य एका ठिकाणी ठेवणं, जेणेकरून ती दररोज तुमच्या नजरेसमोर येतील. यामागचा उद्देश एवढाच असतो की आपलं लक्ष वारंवार आपल्या ध्येयाकडे जावं. कारण आपण ज्या गोष्टीकडे वारंवार लक्ष देतो ती गोष्ट आपल्या विचारांमध्ये अधिक दृढ होत जाते. अनेक लोकांचं जीवन दोन गोष्टींमध्ये अडकून राहतं, भूतकाळातील पश्चाताप आणि भविष्यकाळाची चिंता. पण प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ नेहमी वर्तमानातच असते. म्हणून या अध्यायात वर्तमान क्षणाचं महत्त्व सांगितलं आहे. जेव्हा आपण पूर्णपणे वर्तमानात असतो तेव्हा आपले विचार अधिक स्पष्ट होतात, निर्णय अधिक योग्य होतात आणि अनावश्यक चिंता कमी होते. एक सवय अनेक लोकांमध्ये आढळते ती म्हणजे सतत तक्रार करणं. नोकरीबद्दल तक्रार, हवामानाबद्दल तक्रार, लोकांबद्दल तक्रार, सरकारबद्दल, परिस्थितीबद्दल, कधीकधी समस्या सांगणं आवश्यक असतं. पण सतत तक्रारींच्या विचारांमध्ये राहिलेलं मन त्याच दिशेनं अडकून राहतं. त्याऐवजी स्वतःला विचारा की मी या परिस्थितीत काय सुधारू शकतो, मी पुढचं पाऊल कोणतं उचलू शकतो. हा दृष्टिकोन अधिक उपयुक्त ठरतो. या अध्यायात वारंवार एक गोष्ट सांगितली जाते की चांगलं वाटणं महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा आपण आनंदी, शांत किंवा कृतज्ञ असतो तेव्हा आपले विचार अधिक स्पष्ट आणि रचनात्मक असतात. याचा अर्थ आयुष्यात कधीही दुःख किंवा अडचणी येणार नाहीत असं नसतो. पण अशा परिस्थितीतही आपलं लक्ष पुन्हा संतुलित करण्याची क्षमता विकसित करणं महत्त्वाचं असतं. काही लोक संगीत ऐकतात, काही जण पुस्तक वाचतात, काही जण निसर्गात फिरायला जातात, काही जण ध्यान करतात. प्रत्येकानं स्वतःसाठी अशा गोष्टी शोधाव्यात ज्या त्यांना चांगलं वाटण्यासाठी मदत करतात. या अध्यायाच्या शेवटी लेखिका प्रेमाला सर्वात मोठी शक्ती मानतात. प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीवरील प्रेम नाही, तर जीवनाबद्दलची सकारात्मक भावना असते, इतरांबद्दल सद्भावना असते, स्वतःबद्दल आदर असतो आणि जगाकडे स्वीकाराच्या दृष्टीने पाहण्याची वृत्ती असते. जेव्हा मनामध्ये प्रेम, आदर आणि कृतज्ञता वाढते तेव्हा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. अध्याय 5, पैशाचं रहस्य, दी सिक्रेट टू मनी. या अध्यायामध्ये आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्याचा प्रत्येकाच्या जीवनाची जवळचा संबंध असतो. तो विषय म्हणजे पैसा. जगात फार कमी लोक असतील ज्यांना पैशाची गरज नसते. कोणाला आर्थिक सुरक्षितता हवी असते, कोणाला स्वतःचं घर हवं असतं, कोणाला व्यवसाय वाढवायचा असतो, तर कोणाला आपल्या कुटुंबाला अधिक चांगलं जीवन द्यायचं असतं. पण एक गोष्ट आपण अनेकदा पाहतो की काही लोक सतत पैशाचा विचार करतात तरीही त्यांच्याकडे पैशाची कमतरताच असते. तर काही लोकांकडे संधी, उत्पन्न आणि आर्थिक प्रगती सहजपणे येताना दिसते. याचं कारण काय? तर या अध्यायामध्ये रोंडा बर्न सांगतात की पैशाबद्दलचे आपले विचार आणि भावना आपल्या आर्थिक जीवनावर मोठा प्रभाव टाकतात. पैशाची कमतरता ही पैशाची समृद्धी असते का? तर लेखिकेच्या मते बहुतेक लोक न कळतपणे पैशाच्या कमतरतेवर लक्ष केंद्रित करतात. ते सतत म्हणतात की माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, ते खूप महाग आहे, मी ते घेऊ शकत नाही, माझं उत्पन्न कमी आहे. हे वाक्य अनेकांना सामान्य वाटतील, पण या वाक्यामुळं आपलं लक्ष सतत अभावावर केंद्रित राहतं. जेव्हा मन वारंवार कमतरतेवर लक्ष देतं तेव्हा ती भावना अधिक मजबूत होत जाते. मग आपण संधी शोधण्याऐवजी अडचणी शोधू लागतो, उपाय शोधण्याऐवजी मर्यादा पाहू लागतो. म्हणून लेखिका सांगतात की सर्वप्रथम पैशाबद्दलची आपली मानसिकता बदलणं आवश्यक असतं. पैशाबद्दल तक्रार करणं थांबवा.
अनेक लोकांच्या संभाषणात पैशाबद्दलच्या तक्रारी असतात. महागाई वाढली आहे, पगार पुरत नाही, खर्च खूप वाढले आहेत, कर जास्त आहे. हे सर्व वास्तव असू शकतं, पण जर दिवसातील बहुतेक वेळा आपण याच विचारांमध्ये घालवत असू तर आपलं मन सतत समस्यांवर केंद्रित राहतं. या अध्यायामध्ये सांगितलं आहे की तक्रार करण्याची सवय आपल्याला हवं असलेल्या गोष्टींपासून खूप दूर नेते. कारण तक्रारींमध्ये उपाय नसतो, फक्त असमाधान असतं. त्याऐवजी स्वतःला विचारा की मी माझी आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी काय करू शकतो. मी कोणते नवीन कौशल्य शिकू शकतो. मी कोणते नवीन उत्पन्नाचे मार्ग शोधू शकतो. असे प्रश्न विचारल्यानं मन उपायांच्या दिशेनं काम करू लागतं. जे आहे त्याबद्दल कृतज्ञ राहा. या पुस्तकात कृतज्ञतेला खूप महत्त्व दिलं आहे. पैशाच्या बाबतीतही तेच लागू होतं. समजा तुमच्याकडे सध्या अपेक्षेपेक्षा कमी पैसे आहेत, तरीही तुमच्या आयुष्यात अशा अनेक गोष्टी असतील ज्याच्याबद्दल तुम्ही आभारी राहू शकता. तुमचं घर, तुमचं कुटुंब, तुमचं शिक्षण, तुमचं आरोग्य, तुमचं काम, या गोष्टीची किंमत पैशापेक्षा मोठी असू शकते. जेव्हा आपण आपल्या आयुष्यातील उपलब्ध गोष्टींची जाणीव ठेवतो तेव्हा मनातील असंतोष कमी होतो आणि मग आर्थिक प्रगतीकडे पाहण्याचा दृष्टिकोनही अधिक संतुलित बनतो. इतरांच्या यशाचा मत्सर करू नका. ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. अनेकदा आपण एखाद्या व्यक्तीला यशस्वी होताना पाहतो. त्याच्याकडे मोठं घर असतं, चांगली गाडी असते, चांगला व्यवसाय असतो आणि न कळतपणे मनात मत्सर निर्माण होतो. लेखिकेच्या मते अशा वेळी आपण स्वतःला नकारात्मक संदेश देत असतो. कारण आपण ज्या गोष्टीची इच्छा करतो त्याच गोष्टीबद्दल नकारात्मक भावना निर्माण करत असतो. त्याऐवजी दुसऱ्याच्या यशाकडे प्रेरणादायी दृष्टीने पहा. स्वतःला सांगा, जर हे त्याच्यासाठी शक्य आहे तर योग्य प्रयत्न आणि योग्य दिशेने काम केल्यास माझ्यासाठीही शक्य आहे. पैशाबद्दल आदराची भावना ठेवा. पैसा हा केवळ कागदाचा तुकडा नसतो. तो एक साधन आहे ज्याच्या मदतीनं आपण अनेक गरजा पूर्ण करू शकतो. म्हणून पैशाविषयी राग, भीती किंवा तिरस्कार न ठेवता त्याच्याकडे आदरानं पाहण्याची गरज असते. जेव्हा आपण पैशाचा योग्य वापर करतो, त्याचं नियोजन करतो आणि त्याचं महत्त्व समजून घेतो तेव्हा आर्थिक शिस्त विकसित होते आणि मग आर्थिक शिस्त ही आर्थिक प्रगतीचा पाया असतो. स्वतःला समृद्धीच्या दृष्टीनं पहा. या अध्यायामध्ये एक कल्पना वारंवार सांगितली जाते की स्वतःला सतत कमतरतेत पाहू नका. तुम्हाला ज्या प्रकारचं आर्थिक जीवन जगायचं आहे त्याची स्पष्ट कल्पना मनात ठेवा. पण त्याचबरोबर वास्तवातील कृतीही महत्त्वाच्या असतात. फक्त कल्पना करून पैसा मिळत नसतो. कल्पना दिशा देते, पण त्या दिशेनं केलेली कृतीच परिणाम निर्माण करते. म्हणून ध्येय निश्चित करा, आर्थिक नियोजन करा, नवीन संधी शोधा, ज्ञान वाढवा आणि सातत्यानं काम करा. पैशाचा प्रवाह सुरू ठेवा. लेखिका सांगतात की जेव्हा आपण आनंदानं देतो, मदत करतो किंवा चांगल्या गोष्टीसाठी योगदान देतो तेव्हा आपल्या मनात समृद्धीची भावना निर्माण होते. याचा अर्थ बेफाम खर्च करणे नसतो, तर माझ्याकडे पुरेसे पैसे आहेत ही मानसिकता विकसित करणं असतं. कारण सतत भीतीनं जगणारं मन आणि विश्वासानं काम करणारं मन याचं निर्णय वेगळे असतात. अध्याय 6, नातेसंबंधांचे रहस्य, द सिक्रेट टू रिलेशनशिप्स. या अध्यायामध्ये आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो प्रत्येकाच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. तो विषय म्हणजे नातेसंबंध. माणूस कितीही यशस्वी झाला, कितीही श्रीमंत असला तरी त्याच्या आयुष्यात चांगली नाती नसतील तर त्याला पूर्ण समाधान मिळत नसतं. कारण जीवनातील खरा आनंद अनेकांना नात्यांमधूनच मिळतो. मग ते आई वडिलांशी असलेलं नातं असो, पती पत्नीचं नातं असो, मित्रत्व असो किंवा सहकार्यांशी असलेले संबंध असोत. या अध्यायामध्ये रॉन्डा बर्न एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की आपल्या नातेसंबंधाची गुणवत्ता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या विचारांवर आणि भावनांवर अवलंबून असते. आपण इतरांना कसे पाहतो. आपल्यापैकी प्रत्येक जण इतर लोकांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहत असतात. कधी आपण एखाद्याच्या चांगल्या गुणांकडे लक्ष देतो तर कधी त्याच्या चुका, कमतरता आणि वाईट सवयींकडे. हळूहळू आपण ज्या गोष्टीकडे अधिक लक्ष देतो तीच गोष्ट आपल्या मनात
त्या व्यक्तीची ओळख बनते. उदाहरणार्थ, जर आपण सतत एखाद्या व्यक्तीच्या उणिवात शोधत राहिलो तर काही काळानंतर आपल्याला त्या व्यक्तीमध्ये चांगलं काहीच दिसत नाही. पण जर आपण त्याच्या गुणांकडे पाहायला सुरुवात केली तर आपल्या भावना आणि संवाद दोन्ही बदलू लागतात. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्ती परिपूर्ण असते, पण आपण कोणत्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो यावर आपला अनुभव अवलंबून असतो. लोकांना बदलण्याचा प्रयत्न करू नका. नात्यांमध्ये होणाऱ्या अनेक संघर्षाचं एक मोठं कारण म्हणजे आपण दुसऱ्या व्यक्तीला आपल्या अपेक्षेनुसार बदलण्याचा प्रयत्न करतो. आपल्याला वाटत राहतं की थोडा वेळ बदलला तर सगळं ठीक होईल, ती थोडी वेगळी वागली तर थोडं नातं सुधारेल. पण वास्तव असं आहे की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव, अनुभव आणि विचार करण्याची पद्धती वेगळी असते. या अध्यायामध्ये सांगितलं आहे की दुसऱ्याला बदलण्यापेक्षा स्वतःचा दृष्टिकोन बदलणं अधिक प्रभावी ठरतं, कारण आपण फक्त आपल्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण आपण फक्त आपल्या विचारांवर आणि कृतींवर नियंत्रण ठेवू शकतो. कौतुकाची शक्ती. लेखिका सांगतात की प्रत्येक व्यक्तीला महत्त्व देणं आवडतं. प्रत्येकाला आपल्या प्रयत्नांची दखल घेतली जावी असं वाटतं. पण अनेकदा आपण हे विसरतो की आपण चुका लगेच लक्षात घेतो, पण चांगल्या गोष्टी गृहीत धरतो. समजा एखाद्या व्यक्तीनं तुमच्यासाठी काही चांगलं केलं, त्याबद्दल मनापासून धन्यवाद देणं, त्याचं कौतुक करणं, त्याच्या प्रयत्नांची दखल घेणं, या गोष्टी नात्यांना अधिक मजबूत बनवतात. कारण कौतुक माणसाला जवळ आणतं, तर सततची टीका अनेकदा अंतर निर्माण करतं. स्वतःवर प्रेम करणं का महत्त्वाचं आहे? या अध्यायातील एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे स्वतःशी असलेलं नातं. अनेक लोक इतरांकडून प्रेम, आदर आणि स्वीकार मिळवण्याचा खूप प्रयत्न करतात, पण स्वतःकडे मात्र सतत टीकेच्या नजरेने पाहतात. मी पुरेसा चांगला नाही, माझ्यात खूप कमतरता आहेत, मी यासाठी योग्य नाही, असे विचार मनात सतत चालू असतात. लेखिकेच्या मते जर आपण स्वतःच आदर केला तर इतरांकडून मिळणाऱ्या आदराचाही आपण पूर्ण अनुभव घेऊ शकतो. लेखिकेच्या मते जर आपण स्वतःचा आदर करत नसलो तर इतरांच्या मिळणाऱ्या आदराचाही पूर्ण अनुभव घेऊ शकत नाही. म्हणून स्वतःला स्वीकारणं, स्वतःच्या गुणांची जाणीव ठेवणं आणि स्वतःशी सन्मानानं वागणं आवश्यक असतं. हे अहंकार नाही तर आत्मसन्मान आहे. भूतकाळातील राग सोडून द्या. नातेसंबंधांमध्ये अनेक जुन्या घटना मनात साठून राहतात. कोणीतरी दुखावलेलं असतं, कोणीतरी दिलेलं वचन पाळलेलं नसतं, कोणीतरी अन्याय केलेला असतो आणि मग आपण त्या आठवणी वारंवार मनात आणत राहतो. पण त्याचा सर्वात जास्त परिणाम कोणावर होतो? तर स्वतःवर. कारण त्या आठवणी आपल्या मनातील शांतता हिरावून घेतात. या अध्यायामध्ये क्षमाशीलतेचा विचार मांडला आहे. क्षमाशीलता म्हणजे चुकीचं वर्तन योग्य ठरवणं नसतं, तर स्वतःला त्या मानसिक झोक्यातून मुक्त करणं असतं. कधी कधी दुसऱ्या व्यक्तीसाठी नाही तर स्वतःच्या मनशांतीसाठी क्षमा करणं आवश्यक असतं. प्रेम ही सर्वात मोठी शक्ती असते. या अध्यायाचा मुख्य संदेश प्रेमाभोवती फिरतो. पण येथे प्रेम म्हणजे फक्त रोमॅन्टिक नातं नसतं, तर प्रेम म्हणजे आदर, प्रेम म्हणजे समजून घेणारी तयारी, प्रेम म्हणजे सहानुभूती, प्रेम म्हणजे स्वीकार. जेव्हा आपण इतरांकडे सतत संशय, राग किंवा नकारात्मकतेने पाहतो तेव्हा त्याचा परिणाम आपल्या वागण्यात दिसू लागतो. पण जेव्हा आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा संवादाची दिशा बदलते. स्वतःला हा प्रश्न विचारा. या अध्यायात एक साधा पण महत्त्वाचा विचार आहे की नातेसंबंधामध्ये आपण सतत विचारतो, समोरची व्यक्ती माझ्यासाठी काय करते? पण कधी स्वतःला विचारतो का की मी या नात्यासाठी काय योगदान देत आहे? कारण मजबूत नाती नेहमी परस्पर प्रयत्नांवर उभी असतात, फक्त अपेक्षांवर नसतात. अध्याय 7, आरोग्याचं रहस्य, द सिक्रेट टू हेल्थ. या अध्यायामध्ये आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत जो पैशापेक्षा, यशापेक्षा आणि इतर अनेक गोष्टींपेक्षा अधिक महत्त्वाचा आहे, आणि तो विषय म्हणजे आरोग्य. कारण एखाद्या व्यक्तीकडे कितीही संपत्ती असली, कितीही यश असलं,
तरी शरीर आणि मन निरोगी नसेल तर त्या गोष्टींचा आनंद घेणं कठीण असतं. म्हणूनच या अध्यायामध्ये रौंडाबर्न आरोग्य आणि विचार यांच्या संबंध समजावून सांगतात. शरीर आपल्या विचारांना प्रतिसाद देतं. या अध्यायाचा मुख्य विचार असा आहे की आपलं शरीर फक्त आपण काय खातो किंवा किती व्यायाम करतो यावरच अवलंबून नसतं, तर आपले विचार, आपल्या भावना आणि मानसिक अवस्था याचाही त्यावर परिणाम होत असतो. आपण सर्वांनी हे कधी ना कधी अनुभवलेलं आहे. जेव्हा आपण खूप चिंतेत असतो तेव्हा झोप नीट लागत नाही, भूक कमी लागते, मग थकवा जाणवतो, कधी डोकेदुखी होते, तर कधी शरीरात अस्वस्थता जाणवते. पण याच उलट जेव्हा आपण आनंदी असतो तेव्हा शरीरात ऊर्जा जाणवते, काम करायची इच्छा निर्माण होते आणि मनही अधिक शांत राहतं. म्हणजेच मन आणि शरीर याचा संबंध अतिशय जवळचा असतो. आजारावर नव्हे तर आरोग्यावर लक्ष केंद्रित करा. लेखिका एक महत्त्वाची गोष्ट सांगतात की अनेक लोक आरोग्याबद्दल विचार करत असताना आजारांवर लक्ष केंद्रित करतात. त्यांना कोणता आजार होऊ शकतो, कोणती समस्या निर्माण होऊ शकते किंवा कोणती लक्षणं दिसत आहेत याच गोष्टीबद्दल ते वारंवार विचार करत राहतात. यामुळे मनात भीती निर्माण होते आणि भीतीमुळे तणाव वाढतो. या अध्यायात सांगितलं आहे की आरोग्य सुधारायचं असेल तर आपलं लक्ष निरोगीपणाकडे असायला हवं. आपण कसे निरोगी राहू शकतो, आपली जीवनशैली कशी सुधारू शकते, आपल्या शरीरासाठी काय चांगलं आहे याचा विचार करणं अधिक उपयुक्त ठरतं. शरीरावर प्रेम करा. आपल्यापैकी प्रत्येक जण आपल्या शरीराबद्दल असमाधानी असतात. कोणाला आपलं वजन आवडत नाही, कोणाला आपला रंग आवडत नाही, कोणाला एखादी शारीरिक कमतरता खटकते आणि मग न कळतपणे आपण आपल्या शरीराबद्दल नकारात्मक बोलू लागतो. या अध्यायात सांगितलं आहे की शरीरावर सतत टीका करण्याऐवजी त्याचा आभार मानायला शिका, कारण हेच शरीर आपल्याला चालायला मदत करतं, काम करायला मदत करतं, जीवन अनुभवायला मदत करतं. स्वतःच्या शरीराबद्दल आदर आणि कृतज्ञता निर्माण झाली की आपण त्याची अधिक चांगली काळजी घेऊ शकतो. भीती आणि तणाव यांचे परिणाम. आजच्या काळात अनेक लोक शारीरिक आजारांपेक्षा मानसिक तणावामुळे अधिक त्रस्त आहेत. भविष्याची चिंता, नोकरीचा ताण, आर्थिक दबाव, नातेसंबंधातील अडचणी या सगळ्यांचा परिणाम शरीरावरही होतो. म्हणून या अध्यायामध्ये मन शांत ठेवण्याचं महत्त्व सांगितलं आहे. जेव्हा आपण सतत भीतीमध्ये जगतो तेव्हा शरीरही सतत तणावाच्या अवस्थेत राहतो. पण जेव्हा आपण विश्वास, आशावाद आणि सकारात्मककडे वळतो तेव्हा मनाला विश्रांती मिळते आणि मग त्याचा परिणाम शरीरावरही दिसू लागतो. आरोग्याची मानसिक प्रतिमा तयार करा. या अध्यायामध्ये कल्पना चित्रणाचा वापर आरोग्यासाठीही करण्यास चांगला आहे. स्वतःला सतत आजारी व्यक्ती म्हणून पाहण्याऐवजी स्वतःला निरोगी, ऊर्जावान आणि सक्रिय अवस्थेत पहा. तुम्हाला जसं आरोग्य हवं आहे तशी प्रतिमा मनात निर्माण करा. ही जादू नाही, पण अशी मानसिक प्रतिमा अनेकदा आपल्या योग्य सवयी स्वीकारण्यासाठी प्रेरित करते. कारण आपण ज्या व्यक्तीची कल्पना करतो तशा व्यक्तीसारखं वागण्याचा प्रयत्न करू लागतो. हसण्याची आणि आनंदाची शक्ती. आपण सर्वांनी अनुभवलं आहे की जेव्हा आपण मनापासून हसतो तेव्हा काही काळासाठी का होईना ताण कमी होतो, मन हलकं होतं. या अध्यायात आनंद, हसू आणि सकारात्मक भावना यांना आरोग्यासाठी महत्त्वाचं मानलं जातं. याचा अर्थ असा नसतो की जीवनात कधी दुःख येणार नाही, पण प्रत्येक दिवसात काही क्षण आनंदाचे निर्माण करणं आवश्यक असतं. चांगलं संगीत, मित्रांशी संवाद, कुटुंबासोबत वेळ, निसर्गात फेरफटका, पुस्तक वाचन अशा साध्या गोष्टी मन आणि शरीर दोन्हींसाठी फायदेशीर ठरतात. वैद्यकीय उपचारांचे महत्त्व. या अध्यायातील विचार समजून घेताना एक गोष्ट स्पष्ट ठेवणं आवश्यक असते की सकारात्मक विचार, आशावादी दृष्टिकोन आणि मानसिक शांतता याचा आरोग्यावर चांगला परिणाम होऊ शकतो. पण याचा अर्थ वैद्यकीय उपचारांची गरज नाही असा होत नसतो. डॉक्टरांचा सल्ला, औषधं, योग्य तपासण्या आणि आरोग्यदायी सवयी यांना पर्याय नसतो. या पुस्तकातील संदेश हा आहे की उपचारांबरोबरच मनाची शक्तीही आपल्या आरोग्य प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घ्या.
या अध्यायाचा मुख्य संदेश असा आहे की आपल्या आरोग्याबद्दलची जबाबदारी स्वीकारा. आपण काय खातो, किती झोपतो, किती हालचाल करतो, आपले विचार कसे आहेत, आपण तणाव कसा हाताळतो, या सर्व गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. लहान लहान सवयींचे एकत्रित परिणामच पुढे मोठा फरक निर्माण करतात. अध्याय 8, जगाचं रहस्य, द सिक्रेट टू द वर्ल्ड. आतापर्यंत आपण पैशाबद्दल, नातेसंबंधाबद्दल आणि आरोग्याबद्दल चर्चा केली. पण आता एक मोठा प्रश्न समोर येतो. जर आकर्षणाचा नियम खरा असेल तर मग जगात इतक्या समस्या का आहेत? युद्ध का होतात? गरिबी का आहे? गुन्हेगारी का वाढते? अन्याय का दिसतो? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्यात आपल्या विचारांची भूमिका काय असू शकते? तर या अध्यायात रोंडा बर्न या प्रश्नांवर चर्चा करतात. आपण ज्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करतो ती गोष्ट आपल्या मनात वाढते. आपण रोज सकाळी उठल्यापासून अनेक प्रकारच्या बातम्या ऐकत असतो. कुठे अपघात झाला, कुठे गुन्हा झाला, कुठे युद्ध सुरू झालं, कुठे भ्रष्टाचार झाला. या सर्व गोष्टी वास्तव आहेत, त्याकडे दुर्लक्ष करणं योग्य नसतं. पण एक प्रश्न विचारूया की आपला दिवस या बातम्यांनी सुरू झाला आणि दिवसभर त्याच विचारांमध्ये आपण अडकलो तर आपल्या मनावर काय परिणाम होईल? बहुतेक वेळा भीती वाढेल, निराशा वाढेल आणि जगाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होईल. लेखिका सांगतात की जगातील समस्यांची जाणीव असणं महत्त्वाचं असतं, पण त्या समस्यांमध्ये मानसिकदृष्ट्या अडकून राहणं उपयुक्त नसतं, कारण त्यातून उपाय निर्माण होत नसतात. समस्या पहा, पण उपायांचाही विचार करा. समजा एखाद्या समाजात गरिबी आहे तर 2 प्रकारच्या प्रतिक्रिया असू शकतात. त्यामध्ये पहिली म्हणजे फक्त तक्रार करणं, सतत त्याच समस्येबद्दल बोलत राहणं, आणि दुसरी म्हणजे या परिस्थितीत काय सुधारणा करता येईल याचा विचार करणं. कुणाला मदत करता येईल का? काही नवीन उपक्रम सुरू करता येईल का? काही सकारात्मक योगदान देता येईल का? तर लेखिकेच्या मते उपायांवर लक्ष केंद्रित करणारी मानसिकता अधिक प्रभावी असते, कारण ती कृती निर्माण करते. जग बदलायचं असेल तर सुरुवात स्वतःपासून करा. आपल्याला अनेकदा वाटतं की जग बदलायला हवं, लोक बदलायला हवीत, समाज बदलायला हवा, व्यवस्था बदलायला हवी. पण या अध्यायामध्ये एक वेगळा विचार मांडला आहे की जगातील प्रत्येक बदलाची सुरुवात एखाद्या व्यक्तीपासूनच होते. जर आपण स्वतः अधिक प्रामाणिक झालो, अधिक जबाबदार झालो, अधिक दयाळू झालो तर आपल्या आसपासच्या लोकांवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. मोठे बदल अनेकदा छोट्या कृतीमधूनच होत असतात. भीतीपेक्षा विश्वास अधिक शक्तिशाली असतो. तर या अध्यायामध्ये भीतीच्या भावनेबद्दलही चर्चा आहे. आज अनेक लोक भविष्याबद्दल चिंतेत असतात. जग कुठं चाललं आहे, पुढे काय होईल, अर्थव्यवस्था कशी आहे, समाज कसा बदलेल, अशा अनेक प्रश्नांनी मनं भरलेली असतात. पण सतत भीतीत राहिल्यानं परिस्थिती बदलत नसते, उलट आपली ऊर्जा कमी होत राहते. लेखिका सांगतात की वास्तवाची जाणीव ठेवत आशावादी राहणं अधिक महत्त्वाचं असतं, कारण आशावादामुळे माणूस कृती करतो, तर भीती अनेकदा माणसाला निष्क्रिय बनवते. प्रत्येक व्यक्तीचं योगदान महत्त्वाचं असतं. अनेकदा लोक विचार करतात की मी एकटा काय बदल घडवू शकतो, पण इतिहास पाहिला तर मोठे बदल अनेकदा एका व्यक्तीच्या विचारातूनच सुरू झाले आहेत. एखाद्या शिक्षकानं विद्यार्थ्याचं जीवन बदललं, एखाद्या डॉक्टरानं हजारो लोकांचे प्राण वाचवले, एखाद्या सामाजिक कार्यकर्त्यानं संपूर्ण गाव बदललं, एखाद्या वैज्ञानिकानं नवीन शोध लावला. एका व्यक्तीचं योगदान लहान वाटू शकतं, पण त्याचा परिणाम खूप मोठा असू शकतो. म्हणून स्वतःच्या भूमिकेला कमी लेखू नका. जगात चांगल्या गोष्टीही आहेत. आपण बातम्यांमध्ये अनेकदा नकारात्मक गोष्टी ऐकतो, पण त्याचवेळी जगात लाखो लोक चांगलं कामही करत असतात. कोणी गरजूंना मदत करत असतो, कोणी शिक्षणासाठी काम करत असतो, कोणी पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करत असतो, कोणी नवीन संशोधन करत असतो, कोणी एखाद्याच्या आयुष्यात आशा निर्माण करत असतो. जगात समस्या आहेत, पण चांगुलपणाही आहे, आणि आपण कोणत्या गोष्टीकडे अधिक लक्ष देतो यावर आपला अनुभव अवलंबून असतो. स्वतःच्या मनातील जग. या अध्यायातील सर्वात महत्त्वाचा विचार कदाचित हाच आहे. आपण बाहेरच्या जगाला जसं पाहतो त्यावर आपल्या मनातील विचारांचा प्रभाव असतो. जर मन सतत राग, भीती आणि निराशेनं भरलेलं असेल तर जगही तसंच वाटू लागतं.
पण जर मनात आशा, विश्वास आणि सकारात्मकता असेल तर त्याच जगात संधी आणि शक्यता दिसू लागतात. याचा अर्थ समस्या अस्तित्वातच नाहीत असा नसतो. अध्याय 9. स्वतःचं रहस्य. द सिक्रेट टू यू. आतापर्यंत आपण पैशाबद्दल, नातेसंबंधाबद्दल, आरोग्याबद्दल आणि जगाबद्दल चर्चा केली. पण आता आपण त्या व्यक्तीकडे वळणार आहोत जी या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहे. ती व्यक्ती म्हणजे तुम्ही स्वतः. कारण जीवनातील प्रत्येक अनुभवाचा प्रारंभ आणि शेवट आपल्या स्वतःच्या मनाशी जोडलेला असतो. आपण जगाला जसे पाहतो तसं जग आपल्याला दिसू लागतं. म्हणूनच या अध्यायामध्ये रोंडा बर्न एक मूलभूत प्रश्न विचारतात की तुम्ही स्वतःला कोण समजता? आपण स्वतःबद्दल काय विचार करतो? प्रत्येक व्यक्तीच्या मनात स्वतःबद्दल काही ठाम समजुती असतात. कोणी म्हणतो की मी आत्मविश्वासू नाही, कोणी म्हणतो मी फार हुशार नाही, तर कोणी म्हणतो माझे नशीबच खराब आहे, कोणी म्हणतो मी मोठं असं काहीच करू शकत नाही. मग हळूहळू या समजुती आपल्या ओळखीचा भाग बनतात आणि मग आपण त्याच मर्यादांमध्ये जगू लागतो. आपल्या आयुष्याला अनेकदा बाह्य परिस्थितीपेक्षा आपल्या स्वतःबद्दलच्या समजुती जास्त मर्यादित करतात. तुमची खरी ओळख. तर लेखिकेच्या मते माणूस फक्त त्याचं नाव नाही, फक्त त्याचा व्यवसाय नाही, फक्त त्याची आर्थिक परिस्थिती नाही, त्याचं शिक्षण नाही, या सगळ्या गोष्टी आपल्या आयुष्याचा भाग आहे. पण त्या आपली संपूर्ण ओळख नसतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये अमर्याद शक्यता असतात. नवीन गोष्टी शिकण्याची क्षमता असते. समस्या अशी आहे की अनेक लोक स्वतःला त्यांच्या भूतकाळाच्या आधारावर ओळखतात. पण भूतकाळ हा आपली ओळख नसतो, तो फक्त एक अनुभव असतो. स्वतःशी कसा संवाद साधता. आपण दिवसभर अनेक लोकांशी बोलतो, पण सर्वात जास्त संवाद आपण स्वतःशीच साधत असतो. आणि मग हा संवाद अनेकदा नकारात्मक असतो. माझ्याकडून होणार नाही, मी अनेक चुका करतो, मी पुरेसा चांगला नाही, असे अनेक विचार मनात फिरत राहतात. कल्पना करा, जर एखादा मित्र तुमच्याशी सतत अशाच प्रकारे बोलत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? मग आपण स्वतःशी असं का बोलतो? तर या अध्यायात सांगितलं आहे की स्वतःशी आदरानं आणि सकारात्मकतेने बोलणं ही एक महत्त्वाची सवय आहे. कारण आपण स्वतःबद्दल जे मानतो त्याचा प्रभाव आपल्या आत्मविश्वासावर आणि कृतीवर पडतो. तुलना करणं थांबवा. आजच्या काळात अनेक लोक स्वतःची तुलना इतरांशी करतात. कोणाकडे जास्त पैसा आहे, कोण जास्त यशस्वी आहे, कोण अधिक लोकप्रिय आहे, कोणाचं जीवन अधिक चांगलं दिसतं. आणि मग न कळतपणे स्वतःबद्दल असमाधान निर्माण होतो. पण प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो, प्रत्येकाची सुरुवात वेगळी असते, प्रत्येकाच्या अडचणी वेगळ्या असतात. म्हणून तुलना करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देणं अधिक योग्य ठरतं. कालाच्या तुलनेत आज तुम्ही किती चांगले आहात हा प्रश्न अधिक महत्त्वाचा आहे. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय? तर या अध्यायातील सर्वात महत्त्वाच्या विषयांपैकी एक म्हणजे स्वतःवर प्रेम करणं. याचा अर्थ स्वतःला परिपूर्ण समजणं नसतं, तर स्वतःच्या चुका नाकारणंही नसतं, तर स्वतःचा स्वीकार करणं, आपल्या गुणांचा स्वीकार करणं, आपल्या कमतरतांचा स्वीकार करणं आणि मग स्वतःला सुधारण्याची तयारी. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपण स्वतःची काळजी घेतो, स्वतःला संधी देतो, स्वतःला क्षमा करतो आणि स्वतःला सतत कमी लेखणं थांबवतो. तुम्ही तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठे आहात. अनेक लोक आपल्या सध्याच्या परिस्थितीला आपलं भविष्य समजतात. जर सध्या आर्थिक अडचणी असेल तर त्यांना वाटतं की आयुष्यभर तशीच राहील. जर सध्या अपयश आलं असेल तर त्यांना वाटतं की मी ते कायम अपयशीच राहील. पण परिस्थिती बदलत असते, जीवन बदलत असतं आणि माणूसही बदलू शकतो. म्हणून कोणतीही परिस्थिती तुमची कायमची ओळख बनू देऊ नका. तुम्ही तुमच्या परिस्थितीपेक्षा मोठे आहात. आनंद ही आतून निर्माण होणारी गोष्ट आहे. अनेकांना वाटतं की मला हवी ती नोकरी मिळाली की मी आनंद होईल, मला भरपूर पैसा मिळाला की मी आनंद होईल, माझ्या सगळ्या समस्या संपल्या की मी आनंदी होईल. पण या सगळ्या समस्या या अध्यायात मांडल्या आहेत की बाहेर मिळणारा आनंद परिणाम निर्माण करत नाहीत. आनंद ही आतून निर्माण होणारी गोष्ट आहे.
अनेकांना वाटतं की मला हवी ती नोकरी मिळाली की मी आनंदी होईल, मला भरपूर पैसा मिळाला की मी आनंदी होईल, माझ्या सगळ्या समस्या संपल्या की मी आनंदी होईल. पण या अध्यायात एक वेगळा विचार मांडला आहे की आनंद हा बाहेरून मिळणारा परिणाम नसून तो आतून निर्माण होणारी अवस्था आहे. कारण प्रत्येक ध्येय पूर्ण झाल्यानंतर नवीन ध्येय निर्माण होतच असतं. जर आनंद कायम भविष्यात ठेवला तर वर्तमानात तो कधीच अनुभवता येणार नाही. म्हणून आजच्या क्षणातही आनंद शोधण्याची सवय आवश्यक आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. या अध्यायाचा शेवट हा महत्त्वाचा संदेश देतो, तो म्हणजे की स्वतःवर विश्वास ठेवा. कारण जगातील प्रत्येक मोठी उपलब्धी एखाद्या व्यक्तीच्या विश्वासातूनच सुरू झालेली असते. सुरुवातीला परिस्थिती अनुकूल नसू शकते, लोकांचा पाठिंबा नसू शकतो, मार्ग स्पष्ट नसू शकतो, पण स्वतःवरील विश्वास माणसाला पुढे चालत राहण्याची ताकद देतो. अध्याय 10, जीवनाचं रहस्य, द सिक्रेट टू लाईफ. या पुस्तकाच्या प्रवासात आपण अनेक गोष्टी समजून घेतल्या. आपण विचारांची शक्ती समजून घेतली, भावनांचं महत्त्व समजून घेतलं, पैसा, आरोग्य, नातेसंबंध, स्वतःबद्दलचे विचार यांचाही अभ्यास केला. पण या सर्व गोष्टींपेक्षा मोठा प्रश्न अजूनही उरतो की जीवनाचा खरा उद्देश काय आहे. माणूस इतका धावतो तो कशासाठी? इतक्या इच्छा का निर्माण होतात? यश मिळाल्यानंतरही अनेक लोक अपूर्ण का वाटतात? आणि खरं समाधान नेमका कुठं मिळतं? तर या अध्यायामध्ये रोंडा बर्न या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात. जीवन म्हणजे सतत विस्तार होत राहणं. जीवनात एक गोष्ट कायम असते, ती म्हणजे बदल. लहानपणी आपल्याला काही गोष्टी हव्या असतात, मोठे झाल्यावर आपल्या इच्छा बदलतात, ध्येय बदलतात, स्वप्न बदलतात आणि मग हा बदल नैसर्गिक आहे, कारण जीवनाचं स्वरूपच विस्ताराचं आहे. आपण सतत काहीतरी नवीन शिकत असतो, नवीन अनुभव घेत असतो, नवीन ध्येय निश्चित करत असतो. म्हणून इच्छा असणं चुकीचं नसतं, प्रगतीची इच्छा असणंही चुकीचं नसतं, तर त्या मानवी स्वभावाचाच भाग आहे. आनंद एखाद्या ध्येयामध्ये नसतो. अनेक लोक असं मानतात की मला ती नोकरी मिळाली की मी आनंदी होईल, मला ते घर मिळालं की मी आनंदी होईल, मला भरपूर पैसा मिळाला की मी आनंदी होईल. पण वास्तवात काय घडतं? ध्येय पूर्ण होतं, काही काळ आनंद मिळतो आणि मग नवीन ध्येय निर्माण होतं, पुन्हा धावपळ सुरू होते. म्हणून लेखिका सांगतात की आनंद हा फक्त ध्येय पूर्ण झाल्यावर मिळणारा परिणाम नसतो, तो प्रवासाचा भाग असायला हवा. जर आपण फक्त भविष्यातील एखाद्या क्षणाची वाट पाहत राहिलो तर वर्तमानातील जीवन जगायचं राहून जाईल. वर्तमान क्षणाचं महत्त्व. आपल्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान गोष्ट कोणती? तर ती म्हणजे हा क्षण. भूतकाळ गेला आहे, भविष्य अजून आलेलं नाही. आपल्याकडे जे आहे ते फक्त वर्तमान आहे. पण अनेकदा आपण वर्तमानात जगतच नाही. कधी भूतकाळातील चुका आठवत बसतो, कधी भविष्याची चिंता करत बसतो आणि मग त्यामुळे आजचा दिवस आपल्या हातून निसटून जातो. मग या अध्यायामध्ये वर्तमान क्षणात जागृत राहण्याचं महत्त्व सांगितलं आहे. कारण जीवन उद्या नाही, जीवन आत्ताच घडत आहे. कृतज्ञता जीवन बदलते. या पुस्तकात वारंवार कृतज्ञतेचा उल्लेख येतो आणि मग या अध्यायातही तो पुन्हा दिसतो. कारण कृतज्ञता आपल्याला जीवनाकडे वेगळ्या नजरेनं पाहायला शिकवते. आपल्याकडे जे नाही त्याऐवजी आपल्याकडे जे काही आहे त्याची जाणीव करून देते. आपण श्वास घेत आहोत, आपल्याकडे विचार करण्याची क्षमता आहे, आपल्याजवळ काही माणसं आहेत जी आपली काळजी घेतात, आपल्याला शिकण्याची संधी आहे. या गोष्टी सामान्य वाटू शकतात, पण त्याच्याशिवाय जीवनाची कल्पना करता येत नसते. कृतज्ञता माणसाला समृद्ध बनवते. जीवन आपल्या विरुद्ध नाही. कठीण काळ प्रत्येकाच्या आयुष्यात येतो, अपयश येतं, निराशा येते, कधी काही योजना फसवतात, कधी अपेक्षित गोष्टी मिळत नसतात. मग अशा वेळी अनेक लोकांना वाटतं की जीवन त्याच्या विरुद्ध काम करत आहे. पण या अध्यायात एक वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवून जातो. काही अनुभव आनंद देतात तर काही अनुभव धडे देतात. दोन्हींची किंमत असते. जीवनातील प्रत्येक प्रसंगाचा अर्थ लगेच समजेलच असंही नसतं, पण अनेकदा मागे वळून पाहिल्यावर त्या अनुभवांचं महत्त्व लक्षात येतं. प्रेम हे जीवनाचं केंद्र आहे. या अध्यायाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे प्रेम. तर लेखिकेच्या मते जीवनातील सर्वात मोठी शक्ती प्रेम आहे. प्रेम म्हणजे फक्त एखाद्या व्यक्तीवरचं प्रेम नसतं,
तर जीवनाबद्दलचा आदर, स्वतःबद्दलचा स्वीकार, इतरांबद्दलची सद्भावना आणि जगाशी जोडलेपणाची भावना. जेव्हा मनात प्रेम असतं तेव्हा राग कमी होतो, मत्सर कमी होतो, भीती कमी होते आणि मग जीवन अधिक अर्थपूर्ण वाटू लागतं. प्रत्येक दिवस हा एक भेटवस्तू आहे. आपण अनेकदा जीवनाच्या तयारीत इतके व्यस्त होतो की आजचा दिवस जगायचं राहून जातो. पण प्रत्येक सकाळ ही एक नवीन संधी असते, काहीतरी नवीन शिकण्याची, एखाद्याला मदत करण्याची, स्वतःमध्ये सुधारणा करण्याची आणि जीवनाचा अनुभव घेण्याची. म्हणून प्रत्येक दिवसाकडे एका भेटवस्तूप्रमाणे पाहण्याचा सल्ला या अध्यायामध्ये दिला आहे.